मी असं लिहिलं होतं की विठ्ठला विठ्ठला पायरी खालचा चोखोबा आता वर यायला हवा. हे संदर्भ कदाचित तुम्हाला जातीवाचक वाटतील, पण गुमानला साहित्य संमेलन झालं होतं. अच्छा. आणि त्या संमेलनाला मी गेलो होतो. पंढरपुराच्या मंदिराची मांडणी तुम्ही जर ती पाहिलं सगळं, तर तिथे नामदेव पायरी आहे. ही सगळ्यांना माहिती आहे. पण त्या नामदेवाच्या पायरीच्या शेजारी चोखोबाची समाधी आहे. म्हणजे ते नामदेव महाराज असं सांगितलं जातं की भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बाहेर जातात. ते पंजाबमध्ये जातात. तर पंजाबमधल्या शीख धर्माचे जे धर्मगुरू आहेत, गुरु नानक, तर त्या गुरु नानकांच्या मंदिराच्या पेक्षा काही इंच का होईना उंच आपल्या महाराष्ट्रातल्या आपल्या संत नामदेवांचं मंदिर आहे. क्या बात आहे. आणि ते तिथं किती वर्ष राहिले हो? 20-22 वर्ष. उरलेलं पूर्ण आयुष्य त्यांनी महाराष्ट्रात घालवलं. आमच्या नामदेवाची पायरी आहे खाली. पांडुरंगाच्या मंदिराच्या अर्ध सुद्धा मंदिर नाही. म्हणून मी कवितेत लिहिलं होतं की विठ्ठला पायरी खालचा चोखोबा आता वर यायला हवा आणि नामदेवाला पुन्हा एकदा मंदिरात घ्यायला हवा. विठ्ठला पायरी खालचा चोखोबा आता वर यायला हवा आणि नामदेवाला पुन्हा एकदा मंदिरात घ्यायला हवा. अरे तुकोबाचं विमान इथल्या मंत्र्यांसाठी पाठव. ते विमानात बसून गेले की नाही त्याच्यावरती वाद सुरू आहेत. मला त्याच्याशी पण घेणं देणं नाहीये. अरे तुकोबाचं विमान इथल्या मंत्र्यांसाठी पाठव आणि जनाईच्या गौऱ्यांनी बंगले त्यांचे पेटव. एवढं प्रेम आहे माझ्या इथल्या मंत्र्यांवरती. अरे तुकोबाचं विमान इथल्या मंत्र्यांसाठी पाठव आणि जनाईच्या गौऱ्यांनी बंगले त्यांचे पेटव. अरे उरतील काही यातून त्यांना समाधीत गाड. अरे उरतील काही यातून त्यांना समाधीत गाड आणि ज्ञानोबाच्या भावंडांना वर तेवढं काढ. ज्ञानोबाच्या भावंडांना वर तेवढं काढ. का काढायचंय? अरे गल्लो गल्लीत चांगदेव इथं डरकाळ्या फोडतोय. जुने संदर्भ घेऊ नका. आमची शेतकऱ्याची कष्टकऱ्याची बाई दररोज सकाळी 10 वाजता खुरपं घेऊन दुसऱ्याच्या बांधाला खुरपायला जाते. त्यावेळी तिला 200-250 रुपये मिळतात. आणि त्याच बाईचा नवरा युवा कार्यकर्ता म्हणून पुढारी म्हणून दररोज सकाळी उठून एसटी स्टँडवरती दुसऱ्याचा चहा पीत बसतो ना, तो हाय. अरे गल्लोगल्ली चांगदेव इथं डरकाळ्या फोडतोय. संसदेतला मंबाजी हात त्याला जोडतोय. अरे रखुमाई रडते इथं वळून जरा बघ. रखुमाई म्हणजे लोकशाही. अरे लोकशाही रडते इथं वळून जरा बघ आणि मृत्यू घेऊन तळ हातावर आमच्यासारखं जग. मगच कळेल तुला विठ्ठला इथं काय चाललंय जगात. अरे मगच कळेल तुला विठ्ठला इथं काय चाललंय जगात. अरे फास घ्यायला कासरा सुद्धा का घ्यावा लागतो दोघात. फास घ्यायला कासरा सुद्धा का घ्यावा लागतो दोघात.